अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। शिंदोलात साखरा रस्त्याची वर्षभरातच दुरवस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाला 10 दिवसांचा अल्टिमेट। शिंदोला ते साखरा रस्त्याच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अवघ्या 1 वर्षापूर्वी काम करण्यात आलेल्या या रस्त्यावर सध्या मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावरून WCL तसेच ACC च्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्ता लवकर खराब होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे रस्त्याची गुणवत्ता, कामाची पद्धत आणि अवजड वाहतुकीचा भार लक्षात घेऊन रस्त्याची बांधणी करण्यात आली होती का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे याच मार्गावर अडाणी माउंट कॉन्व्हेंट शाळा असल्याने दररोज शिंदोला परिसरातील असंख्य लहान विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करतात। रस्त्यावरील खड्डे आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पालकांमध्येही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली। यावेळी रस्ता लगेच बनवू नका, मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन रस्त्याची पाहणी करा, अशी मागणी करण्यात आली। तसेच अधिकारी घटनास्थळी आल्यास स्थानिक नागरिकांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात येईल, अशी भूमिका मांडण्यात आली। यापूर्वी 14 ऑक्टोबर 2024 रोजी या रस्त्याबाबत संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले होते। वर्क ऑर्डर मिळूनही अनेक दिवस कामाला सुरुवात झाली नव्हती। त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली होती। या प्रश्नाची दखल विविध वृत्तपत्रांनी घेतली होती। मात्र रस्ता तयार होऊन अवघे 1 वर्ष झाले असतानाच त्याची अशी दुरवस्था झाली असेल तर रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासली होती का? कामासाठी जबाबदार कोण आणि अवजड वाहतुकीचा विचार करून रस्ता तयार करण्यात आला होता का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दूरध्वनीवरील चर्चेत येत्या 10 दिवसांत या प्रश्नाची दखल घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। अन्यथा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या जनहितासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे। आता सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाची कितपत दखल घेतो आणि शिंदोला साखरा रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ठोस कारवाई करतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। तालुका प्रतिनिधी भारती बर्डे।